प्रश्न रिपीट करतो पुन्हा, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आहात, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला संपूर्णपणे जाम करून टाकलेला आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी बचूभाऊंना बोलायला येऊ शकले नसते का? भाऊ, तो मुख्यमंत्र्याचा बालेकिल्ला जर असता, बच्चू भाऊ कडू 28 तारखेला येणार होते हे पूर्ण जनतेला माहीत होते, पूर्ण पक्षाला माहीत होते, सगळ्याला माहीत होते। याच्या पहिलं याई का नव्हते त्या गोष्टीवर चर्चा करू शकत? सांगा ना पुन्हा। बरं, नक्कीच आज थोड्याच वेळामध्ये बच्चूभाऊंची सरकारसोबत बैठक होणार आहे। काय वाटतंय, संपूर्ण मागण्या मार्गी लागू शकतात का या बैठकीमधून? बिलकुल 100% लागणार। नाही लागणार तर आम्ही नागपूर सोडणार नाही। आणि त्या जो तुम्ही म्हणत आहे कोणाचा बालेकिल्ला, कोणाचा? फडणवीसाचा बालेकिल्ला, तर तो किल्ला आम्ही सोडणार नाही। ज्या किल्ल्याचा राजा चोराच्या घरी जाऊन आहे, ज्या किल्ल्याचा राजा तो आपल्या किल्ल्यात नाही, त्याला राजा कोण म्हणायचं? ज्या किल्ल्याचा राजा म्हणताय तुम्ही, त्या किल्ल्याचा राजा आपल्या किल्ल्यात नाही तर त्याला राजा कोण म्हणायचं? तुम्ही म्हणत आहे, आम्ही नाही म्हणत त्याला राजा। हा किल्ल्याचा राजा बच्चू कडू आहे आज। पुन्हा तर नक्कीच आपण अजून काही प्रश्न सरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत एवढं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकारने 31,628 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केले, पण ते दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलं नाही। शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे। काय वाटते, अजून काही अपेक्षा आहे का सरकारकडून पैसे येण्याची? मी स्वतः कास्तकार आहे। चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका, पिरली माझं स्वतःचं गाव। 14 एकर सोयाबीन आहे, 15 क्विंटल सोयाबीन झालं। 1600 परतीच्या हिसाबानं विकलं। तुम्हाला बाकायदा पट्ट्या दाखवू शकतो। मग आता त्या 15 एकराचा खर्च किती आहे? मी तुम्हाला पूर्ण मोबाईलवर पैसा आहे, त्याचा घेतलेला खर्च 3.5 लाख रुपये माझ्या कास्तकारीला आत्तापर्यंत खर्च झाला। 1 रुपया कास्तकारीतून आत्तापर्यंत आला नाही। त्यानं 21 दिवसांना आपल्याला पैसे देणार आहे, जे आपण सोयाबीन विकलं त्याचे। नापेडले नाही, नापेड याई 30 तारखेला चालू करू म्हणत आहे। कास्तकाराचा माल निघला, मार्केटले गेला, आम्ही चना कायच्या भरोश्यावर पेरणार आहोत? आमचे माल कधी निघले? 15 दिवसाच्या, 4 दिवसाच्या, 2 दिवसाच्या पहिले। बरोबर आहे। यायचं मार्केट फडणवीस का म्हणत आहे 30 तारखेले आम्ही 30 तारखेले का म्हणत आहे? ते का म्हणलं त्यानं? का म्हणलं सांगा ना? 30 तारखेले त्यानं 30 तारखेला नापेड केंद्र सुरू करू असं बोलले। मग आम्ही माल आता चना घ्यायचा आहे आम्हाला, काहून तर आम्हाला दुसरी जमीन पेरा लागणार ना। तर त्याच्यासाठी आम्ही का करायचं? आता स्वतः सोनं गाण करून चना खात काल आपल्या बाजार समितीमधून घेतला आपण। 2450 रुपये चना ह्या हिशोबानं प्रति 30 किलोची बॅग आपण त्याच्यातून घेतली। 266 रुपये आपण युरिया घेतला। कृषी केंद्रवाला आम्हाला 266 रुपये देत नाही। किती घेतो? 300च्या वर। तुम्ही कंप्लेंट वगैरे केली नाही का त्या कृषी केंद्रवाल्यावर? सरकार हे का झोपा काढत आहे का? सगळ्या जनतेला माहीत आहे, कोणत्या कास्तकाराला नाही माहीत। जो एखादा जर नेता असन, कोणता लहानातला लहान मोठ्यातला मोठा, त्याचा भाऊ, बाप, काका, मामा कोणी नाही कोणीतरी कास्तकार आहे। मग त्याला नाही माहीत काय हे वेता? जे आम्हाला माहीत आहे ते त्याला नाही माहीत का? मी एक काळ BJPचा कार्यकर्ता कट्टर, आपण आज BJPचा कट्टर विरोधी। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही BJP पक्ष सोडला,
भाऊ आपल्याला कोणासोबतच 1 रुपयाचं घेणं नाही ना 1 रुपयाचं देणं नाही. जे शेतकऱ्याचे कामं करेल बस जो आपल्या कास्तकारासाठी झटणार त्याच्यासाठी आपण अर्ध्या रात्री तयार. जो कोणी माझ्या क्षेत्रातला तो आमदार असो, बच्चू भाऊ आपला बाळूभाऊ धानोरकर पहिल्यांदा आमदार उभा झाला तो सेनेमधून, आपण सपोर्ट केला. त्याच्यानंतर तो काँग्रेसमध्ये गेला, आपण सपोर्ट केला. त्याच्यानंतर तो खासदार झाला, सपोर्ट केला. आणि आजही आम्ही प्रतिभाबाईला सुद्धा सपोर्ट केला. याच्या पहिला आम्ही हंसराज भैयाले वोटिंग करत होतो पूर्ण काळ. हंसराज भैयाने आमच्या काळात माहीत आहे का काहीच नाही केलं. आमच्या गावाच्या नाला आहे, 2 नाल्या पडते भद्रावतीतून येताना पिरलीला जाताना. आमच्या गावाची व्यवस्थाच नव्हती पिरलीमध्ये जायची. बाळूभाऊ धानोरकर ह्या माणसाने आम्हाला ते काम करून दिलं. बरं दादा, तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं ते लोक तुमच्या मागण्या वगैरे मांडल्यात का विधानसभेमध्ये? तुमचे आमदार, तुमच्या जिल्ह्यातले, तुमच्या तालुक्यातले आमदार खासदारांनी? हे आमदार फक्त आपल्याकडून निवडून येत पावतच ते आपले राहते कास्तकाराचे. ज्या दिवशी तो आमदार निवडून येते तो आमच्या कोण्याच कास्तकाराचा राहत नाही. आज आमच्या विदर्भात, भारतात, महाराष्ट्रात आम्ही निवडून दिलेलेच कास्तकारांना आमदार खासदार आहे ना. यायला कोणा निवडून दिले? आम्ही कास्तकारांना. यायनं कोणाचे वोटिंग घेतले? आमच्या माया बहिणीचे. यायचं ज्या टाईमाले यायले माहीत होतं का आमचं सरकार पडत आहे ह्या वर्षी 2024मध्ये, लाडकी बहीण द्यायची आम्ही कास्तकारांना मागणी होती का? कोण्या कास्तकाराची मागणी होती का? यायनं का म्हणून दिली ते? बरं आता दिली तर आम्ही त्याच्यातही दुमत नाही. मग आता त्या बायाचे नावं काऊन कापत आहे तुम्ही? मग आमची कास्तकाराची जे कर्जमाफी यायनं केली सरकारनं, पहिल्यांदा फडणवीसनं केली, आम्हाला तवा गरज नव्हती. आम्हाला त्याच्यानंतर उद्धव साहेबानं कर्जमाफी केली 2ऱ्या नंबर, तवाही आम्हाला गरज नव्हती. आज पूर्ण सर्वे करा, आज 100% हर कास्तकाराले कर्जमाफीची गरज आहे. आज 2025 काळात कोण्याही कास्तकारांना सांगावं मले कापूस पिकला, सोयाबीन पिकलं, मले कर्जाची गरज नाही आहे. एक कास्तकार फक्त तुम्ही दाखवा मले. जेव्हा आम्हाला गरज नव्हती तेव्हा दिली, पण आत्ता गरज आहे ना, मग आत्ता द्या ना. बरं ठीक आहे, आम्ही थोय विषय नाही, आम्ही तुम्हाला कर्जमाफी नाही मागत. आमच्या खताचा भाव वाढला तर आमच्या सोयाबीनचा 1 रुपया वाढायला पाहिजे. तुमच्या बियाण्याचा भाव वाढला तर आमच्या मालाचा भाव वाढायला पाहिजे. तुम्ही आम्हाला फक्त वर्षाले फक्त क्विंटलच्या मागं, हर मालाच्या मागं 200 रुपये प्रति क्विंटल वाढ द्या. तुम्हाला आम्ही कर्जमाफी नाही मागत, तुम्हाला नुकसान भरपाई नाही मागत, तुम्हाला कोणतंच काही नाही मागत. नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांचा आक्रोश आपण समजून घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन मी ज्ञानेश्वर सवंडकर, नागपूर.